गुंतवणूक सल्ला आणि संपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या कॅपिटिक्स वेल्थ या संस्थेच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले। या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे क्रीडा, युवक व आत्मसंपन्नता विकास व औकाफ मंत्रालय, पालकमंत्री नाशिक जिल्हा मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते। या कार्यक्रमात डॉक्टर अरुण महाजन, एमडी, होमिओपॅथ आणि शहराध्यक्ष भाजप, कामगार आघाडी, पुणे शहर, ओंकार दादा कदम यांनीही आपली उपस्थिती लावली। पुणे येथील सिंहगड रोडवरील आनंद नगर भागात मोहिदी पेंटहाऊस ऑफिस न 307 नूतन बेकरी जवळ असलेल्या या नव्या ऑफिसचे उद्घाटन पार पडले। कार्यक्रमाचे संयोजन मयूर चंद्रकांत बल्लाळ व पुष्कर सुभाष झांबरे यांनी केले होते। कॅपिटिक्स वेल्थच्या माध्यमातून नागरिकांना योग्य गुंतवणुकीसाठी सल्ला, संपत्ती वाढीचे नियोजन व आर्थिक आराखडे तयार करून देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले। नमस्कार, माझ्यासोबत पुष्कर झांबरे सर आहेत। सर, काय सांगाल तुम्हाला ही कॅपिटिक्स वेल्थ कंपनी आहे, तर ही सुरू करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? नमस्कार, मी पुष्कर झांबरे, को फाउंडर कॅपिटिक्स वेल्थ। मी एक एम्फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे आणि कॅपिटिक्स वेल्थ स्थापन करताना एक भावना अशी मनामध्ये होती की पहिल्यापासून आम्ही फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट या क्षेत्राचं नॉलेज घेत होतो, त्या क्षेत्रामध्ये काम करत होतो आणि आजकालच्या वाढत्या त्या मागणीला किंवा त्याचे जाणीव लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य मार्गदर्शन, इन्व्हेस्टमेंटची योग्य सल्ला, इन्व्हेस्टमेंट योग्य ॲडवाइसेस त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कॅपिटिक्स वेल्थ हे एक प्लॅटफॉर्म लॉन्च करत आहोत। आणि या कोणत्या सेवा दिल्या जात आहेत या कॅपिटिक्स वेल्थ अंतर्गत? तुम्हाला म्युच्युअल फंड्स असेल किंवा कॉर्पोरेट इन्शुरन्स असेल, या व्यतिरिक्त स्टार्टअप्सला एक्सपान्शनला मदत करण्यासाठी आपण प्रायव्हेट इक्विटी आणि व्हेंचर कॅपिटल्सचे फंड्स यामध्ये रूट करून देणार आहोत। अच्छा, तुम्ही काय टार्गेट ठेवलेलं आहे पुढील येत्या काळात? टार्गेट असं वेगळं काही नाही, टार्गेट एकच आहे की प्रत्येकाला आर्थिक साक्षर बनवायचं आहे, प्रत्येकाला इन्व्हेस्टमेंट रिलेटेड योग्य सल्ला द्यायचा आहे, योग्य मार्गदर्शन करायचं आहे। जिथे आपण म्हणतो स्टार्टअप्स आहेत, स्टार्टअप्स म्हणजे काय, तर प्रत्येक तरुण एक मनामध्ये विचार घेऊन एक यशस्वी होण्याची एक इच्छा घेऊन व्यवसाय सुरू करतो आणि त्यांच्या प्रयत्नांना थोडंसं पाठबळ, जिथे आपण बोलतो जिथे स्टार्टअप फंडिंग किंवा थोडंफार प्रमाणामध्ये फंडिंग, इक्विटी आपण त्यांना रूट करून देण्याचा, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा, त्यांना त्याची मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। असे काही तरुण आहेत जे आर्थिक साक्षरतेसाठी काही करू इच्छितात, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? तरुण आहे तुम्ही म्हणताय, आजकालचे तरुण पूर्ण विचारपूर्वक, अभ्यासपूर्वक सल्ला घेणारे, सल्ला घेऊन किंवा पूर्ण माहिती घेऊन कुठली इन्व्हेस्टमेंट किंवा फायनान्स रिलेटेड ॲक्टिव्हिटी करतात। तर मी एकच सल्ला देईल त्यांना की जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय कुठल्याही प्रकारे, ते म्युच्युअल फंड असो किंवा इक्विटी असो, त्यामध्ये विचारपूर्वक करा। कोणत्याही अपेक्षेला किंवा कोणी सांगेल तुम्हाला की भुरळ घालेल की इतके तुम्हाला आम्ही इन्व्हेस्टमेंटमध्ये रिटर्न्स आणून देऊ, ते न करता म्युच्युअल फंड्स अंतर्गत सेफ इन्व्हेस्टमेंट करा। आणि मी अजून एक सल्ला तरुण पिढीसाठी देईल, योग्य आजचे जी तरुण आहेत, जे 25 ते 30 वयातले असतील तरुण पिढीला मी एक सल्ला देईल की आजच SIP सुरू करा, जेणेकरून तुमचा एक 15 वर्षांनी 20 वर्षांनी एक चांगला कॉर्पस बिल्ड होईल। थँक्यू, खूप खूप धन्यवाद सर। फार शुभेच्छा प्रथम त्यांना, एक फार चांगला त्यांनी उपक्रम हाती घेतलेला आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर माणसाचं सगळ्यात मोठं दुःख असतो पैसा, जेव्हा नसतो ते दुःख असतं, आणि जेव्हा पैसा जास्त येतो किंवा तो पैसा आलेला नीट वापरतात नाही, हा त्याच्यापेक्षा मोठं दुःख असतं। आणि मला वाटतं त्या अडचणीतनं एक त्यांना व्यवस्थित एक प्रॉपर त्यांना पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, वेगवेगळ्या ठिकाणी फंड्स कसे आपण ठेवायला पाहिजे, कारण पैसा कमवणं हा एक भाग झाला, पण पैसा वाढवणं हाही महत्त्वाचा भाग आहे। आणि हा पैसा वाढवण्यासाठी मयूर बल्लाळ आणि पुष्कर झांबरे या दोघांनी हा जो उपक्रम हाती घेतलेला आहे, आणि नक्कीच त्यांच्या क्लायंटला फार पूर्ण त्यांना बेनिफिट देईल, असे मी त्यांना शुभेच्छा त्यांना देतो। बेसिकली ही तरुण पिढी तशी खूप तडफदार काम करणारी आहे
आणि कॅपिटेक्सचे हे दोघंजण जे आहेत ह्या दोघंजणांना खूप मेहनत करताना मी पाहिलं आहे आणि ह्या मेहनतीचं फळ त्यांना निश्चित मिळणार आहे हे मला माहिती आहे. त्यासाठी त्यांना आमच्या शुभेच्छा आहेतच. काय त्या शुभेच्छाबरोबरच त्यांना मी बाकीच्या येथील लोकांना परत थोडंसं आवाहन करणार आहे की या कॅपिटेक्सच्या लोकांसाठी तुम्ही थोडंफार जे काय तुम्हाला सहकार्य करता येईल ते करा. नमस्कार, मी विकास दांगट पाटील आणि माझ्या समोर शेजारी असणारे आमचे सहकारी अक्रोश शेठ कुदळे. खरं तर कॅपिटेक्स वेल्थ या कंपनीचे चेअरपर्सन मयूर बल्लाळ, पुष्कर झांबरे यांच्या वतीनं आयोजित केलेल्या या ऑफिसच्या उद्घाटन प्रसंगी आत्ताच नुकतंच ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. राज्याचे क्रीडा मंत्री सन्माननीय दत्तामामा भरणे, त्याचप्रमाणे आमचे सहकारी सन्माननीय काकासाहेब चव्हाण ही या ठिकाणी उपस्थित होते. खरं तर मयूर अतिशय तरुण, त्याचप्रमाणे पुष्कर तरुण, हे दोन तरुणांनी एक चांगला उद्योग व्यवसाय स्वतःच्या पायावरती उभा राहण्याच्या अनुषंगाने आज या ठिकाणी म्युच्युअल फंड, प्रायव्हेट इक्विटी, स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातूनही ते फंडिंग करणार आहेत, कोऑपरेटिव्ह इन्शुरन्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपण पाहतो विजेची कशा पद्धतीमध्ये तुटवडा संपूर्ण देशामध्ये आणि सर्वत्र जाणवतो. अनेक ठिकाणी वीज जाती येते आणि म्हणून ह्या तरुणांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा एक सोलार सिस्टीम चालू करण्याच्या माध्यमातून एक चांगला निर्णय घेतलेला आहे. खरं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि केंद्र शासनाच्या वतीनं त्याचबरोबर राज्य शासनाच्या वतीनं स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून अनेक तरुणांना उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये फंडिंग मिळणार आहे. आणि या दोन्ही मुलांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा, अतिशय समाजाची नाळ ओळखून जो व्यवसाय चालू केलेला आहे त्यांना आम्ही मनापासून शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत. कारण बल्लाळताईंचे चिरंजीव आणि झांबरेंचे चिरंजीव हे अतिशय कर्तबगार, कर्तृत्ववान ही मुलं आहेत. निश्चितपणे ते चांगल्या पद्धतीमध्ये काम करत असताना म्युच्युअल फंड आणि प्रायव्हेट इक्विटी ह्या कामामध्ये काम करत असताना अनेक आपण पेपर आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून पाहतो, हे फंडिंगच्या माध्यमातून अनेक गडबड घोटाळे होतात. या सगळ्याला फाटा देऊन अतिशय शांतपणाने कायदेशीर मार्गाने चांगला व्यवसाय करतील असा पूर्ण विश्वास माझ्यासारख्याला आणि अक्रोश शेठ आम्हा सर्वांना आहे. या दोन्ही मुलांना आम्ही मनापासून शुभेच्छा देत असताना अनेक तरुण यांच्या हातून घडत ह्या अशा मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.